आज सकाळी उठूनच प्रवासाला सुरुवात केली, कारण आम्ही सगळे चाललो होतो सिल्वर प्ले बटनच्या अनबॉक्सिंग साठी अक्कलकोटला. कारण माझं एवढं सक्सेस आहे ते स्वामींच्या आशीर्वादामुळेच आहे. खरं तर मनामध्ये भीती होती खूप, कारण एवढ्या लांब आम्ही चिमणीला पहिल्यांदाच घेऊन चाललो होतो. तिचं रिॲक्शन माहित नव्हतं आम्हाला कसं होईल कसं नाही, कारण अक्कलकोटचा प्रवास मुंबई पासून बऱ्यापैकी लांबच आहे. मॅडम काय नाही आमच्या शांत बसल्या होत्या, पुढे बहुतेक आता वादळच आणणार होत्या. आणि फायनली आम्ही पोहोचलो कल्याण स्टेशनला. घरातून लवकरच निघाल्यामुळे नाश्ता काय केला नव्हता, म्हटलं आधी नाश्ता करून घेतला. आणि तिथे आम्हाला पोपट मामा पण भेटलं जे त्यांच्या गावाला चालले होते. तसं आमच्या दोघांचा एकाच ट्रेनचा प्रवास होता, म्हटलं आता त्यांनी पण सोबत झाले. पण त्या दिवशी 9ची ट्रेन ना लेट झाली. सकाळची 9ची ट्रेन दुपारी 1 वाजता हलणार होती कल्याण मधून. मग आम्ही सगळे ना डायरेक्ट CST ला गेलो, कारण आम्हाला रिझर्वेशन तर भेटलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला जनरल मध्येच प्रवास करायचा होता. म्हटलं CST ला गेलो तर बसून जागा भेटेल. आणि तिथे गेलो तर गाडी उभाच होती. ती गाडी ना 12 वाजता CST वरून हलणार होती कल्याणसाठी. आणि पुढे कल्याणला गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होईल म्हणून मी घरून जेवण बनवून नेलं होतं, ते आधीच खाऊन घेतलं आम्ही सगळ्यांनी. आणि फायनली ट्रेन हल्ली आणि आमचा अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. मनामध्ये खूप सारा आनंद होता स्वामींना भेटायचा, कारण मी खूप दिवसापासून विचार करत होते अक्कलकोटला जाण्याचा. पण विचार मनात होता केवढ्याला मी जाऊ शकेन की नाही चिमणीला घेऊन. पण स्वामींच्या इच्छेपुढे कुणाचंच काय चालत नाही, त्यातलाच हा भाग झाला होता. जे पण होतं ना चांगल्यासाठीच होतं. आणि हो, ट्रेन लेट झाली नसती तर आम्ही CST ला गेलो नसतो, आणि CST ला गेलो नसतो तर आम्हाला जागा सुद्धा भेटली नसती, कारण ट्रेनला ना खूपच जास्त गर्दी होती. तसं खरं सांगू का, चिमणीने प्रवासामध्ये अजिबात दमवलं नाही. खायचं काम केलं आणि झोपायचं काम केलं. आणि आम्ही सुद्धा लोणावळ्यात गेल्यावर लोणावळा चक्की एन्जॉय केले. खरं तर हे प्ले बटन अनबॉक्सिंग करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते, कारण मला हे स्वामींच्या दारामध्ये ओपन करायचं होतं. आणि फायनली संध्याकाळी 10 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो फायनली. आणि मनामध्ये चाललेली हजारो वादळे ना लगेच शांत बसली. तसा अवतार आमचा प्रवासातलाच होता, पण दर्शन चालू होतं. म्हटलं उद्या भेटेल की नाही गर्दीमुळे, पटकन जाऊन दर्शन घ्यावं आताच, कारण स्वामींना भेटायची ओढच तेवढी होती. आणि तिथेच गेल्या क्षणी ना स्वामींनी दिलेली आयुष्यातील एवढी छान छान माणसे लगेच भेटायला चालू झाली होती. आणि उद्या रविवारमुळे खूप जास्त गर्दी असेल, म्हटलं आताच अनबॉक्सिंग करून घेते. आणि गर्दी नसल्यामुळे हे सिल्वर प्ले बटन ना माझं डायरेक्ट स्वामींच्या पायथ्याशी सुद्धा गेले, पण तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे तो व्हिडिओ नाही काढला. तसे सगळे योगायोग ना स्वामींनीच घडवून आणले होते, कारण आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन सुद्धा बंद झालं. मी मात्र माझे सगळे प्रॉब्लेम्स ना निवांत स्वामींना सांगितले, आणि स्वामींनी ते ऐकून सुद्धा घेतले असतील नक्कीच. जिकडे तिकडे ना स्वामी स्वामी दिसत होते, ते बघून खूपच छान वाटत होतं मला तर. आणि नंतर भूक लागली होती म्हटल्यावर गेलो अन्नक्षेत्राकडे, आणि तिथेही योगायोगच झाला. आम्ही शेवटचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर प्रसाद सुद्धा बंद झाला. रात्रीच्या 1 वाजता सुद्धा आम्हाला जेवण भेटलं तिथे. आता एका व्हिडिओ मध्ये सगळं दाखवणं शक्य नाही, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.